साठी तरी लग्नाची तारीख बाजूला ठेवली पाहिजे। या दिवसाच्या साठी गावात तुमचा वैयक्तिक कोणता का कार्यक्रम असेना समाजाचा तो वजा ठेवला पाहिजे। तेव्हा वाटेल की तुम्हाला खरंच संत मीराबाईंविषयी गौरव आहे। विठ्ठला विठ्ठला तसं तर तुम्ही खूप चांगलं कार्य करतायत। संत मीराबाईंच्या निमित्ताने पुण्यतिथी महोत्सव एवढा सुंदर करतायत। आज तुमचं 70च्या पुढे वय झालं का? 70च्या जवळपास झालं, 65। तुम्ही जेव्हा 40 वर्षाचे होते तेव्हा या सप्ताहाची सुरुवात झाली, तर आजही हा सप्ताह सुंदर आहे। आणि म्हणून सर्व मंडळी गोड आहे। गेल्या वर्षी सुद्धा एवढेच लोक मी सुरुवातीला पाहिले होते, मध्ये बाबऱ्याची संख्या वाढली होती, पण आज मोठी लग्न तिथं असल्यामुळे काय बाहेर मंडळी आहे। मागे कीर्तनाला आलो, जंगलात आलो, 3 गावांचा संगम, तिथं आवाज बसलेला होता, लोक जास्त होते। आज थोडासा आवाज बरा आहे, लोक कमीत, पण माता भगिनींची संख्या जास्त आहे। मी कायम सांगत असतो, ज्या गावात माता भगिनींची संख्या कीर्तनात जास्त, त्या गावातल्या माता भगिनींची दादागिरी गावात चालते। घरच्यांना कामं लावून येतात आणि तुम्ही इथं कीर्तनाला येतात, असा आमचा गैरसमज असतो। विठ्ठला विठ्ठला कानाचं कीर्तन म्हटलं म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ज्या ज्या काही लीला केल्या त्या लीलांचं चिंतन करतो। पण त्यात पुन्हा असा एक नेम घातलेला आहे, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र अनंत अपार आहे, आपल्या वाणीच्या कडून वर्णन केलं जाणार आहे असं नाही, वाणीच्या द्वारा वर्णन केलं जाणार नाही असं सुद्धा आहे। त्यांचं 125 वर्षाच्या कालावधीतलं जे चरित्र आहे, महाराज भगवान श्रीकृष्णांचं चरित्र तर असं आहे, आणि त्यांच्या आई वडिलांच्या लग्नापासून सुरू झालेलं चरित्र आहे। आणि त्या चरित्रामध्ये अशा काही गूढ गोष्टी आहेत की त्याचा उकल पडणं, ते बाहेर येणं, याच्यासाठी कृष्ण भक्तीत रमावं लागेल, कृष्ण भक्तीत पूर्णपणे समर्पित व्हावं लागेल, तरच कृष्ण कृपेने ते चरित्र त्याच्यातले संदर्भ समजतील। विठ्ठला विठ्ठला अत्यंत गूढ चरित्र आहे आणि अत्यंत गोड चरित्र आहे। गुढही आहे आणि गोड आहे, म्हणून गोड चरित्र। पण त्यांच्या कृपेने आपण जे जे काही बोलता येईल ते आपण बोलू। तर मथुरेतलं चरित्र आपल्याला सांगायचं नाहीये, द्वारकेतलं चरित्र आपल्याला सांगायचं नाही, पांडवांच्या सोबत भगवान श्रीकृष्णांनी ज्या काही क्रियालीला केल्या त्याही चरित्रातला संदर्भ इथं सांगायचा नाही। भगवान श्रीकृष्ण गोकुळात जे राहिलेत, आणि गोकुळात 1152 दिवसाचा जो कालावधी, त्यात मधुवनात, वृंदावनात आणि गोकुळात जो घालवलेला, त्या चरित्राच्या विषयीची चर्चा करायची। विठ्ठला विठ्ठला चरित्र उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र उच्चारावे, देवे गोकुळे, देवे गोकुळे, काम करतात। आमचे महाराज या गावचे भाते सुद्धा आहेत, या गावचे जावाया सुद्धा आहेत। तुम्ही करण्याचा प्रयत्न केला पण ते दुसऱ्याच ठिकाणी फसले होते, म्हणून त्यांनी तिकडे गेले। जावाई सुद्धा आहेत, भाते सुद्धा आहे, असं जावाई म्हणाल काय हरकत आहे। आणि म्हणून ते बाल्यकाळ त्यांचा इथंच गेलेला, आणि म्हणून त्यांना गुंतून राहावं लागले, नाही तर त्यांची इच्छा नाही। तर असे सुंदर आमचे भटू दादा, आणि तुम्ही महाराज त्यांच्या संगतीत राहणार आहे। आणि आपल्या गावातले सुंदर ऐका असे ना, तोडकं मोडकं गोड गातात, लांब नाक असलेली माणसं कोणाचंच ऐकत नाही, असं तुम्ही दोघं ठरवून घ्या। तर पण इतकं गोड लोक आहे, तुम्ही चोपदार आहे, कारण त्या काठीवरून लक्षात आला ढोरे चारायला काठी देईल का तुम्ही घेतली त्यांची काठी, काही असो, पण एकदम सुंदर। आणि कमी लोक असले की ओळखता येतात माणसं, जास्त गर्दी असली की माणसाला कीर्तनात अडचणी येतात। तर चरित्र भगवान श्रीकृष्णांचं
आणि ते गोकुळातलं उच्चारायचे. गोकुळात भगवान श्रीकृष्णांनी ज्या ज्या काही लीला केल्यात अत्यंत सुंदर आहेत. फक्त त्याच्यात आपण समरथ झालं पाहिजे. काय गोड. जरी भगवान कृष्ण प्रगट झाले असतील मथुरेला, परंतु तरी देखील भगवान श्रीकृष्णांना एक तास सुद्धा मथुरेत राहावं वाटत नाही. बरं का गुरुजी, एक तास सुद्धा मथुरेत राहावं वाटत नाही. सांगतात नंदाच्या घराला, नंदाच्या घराला तिथं जोरात आरोडी मारलीच नसेल कृष्णाने, पण आपण जोरात बोलतो नंदाच्या. इतकं जोरात लहान लेकरू एवढ्या जोरात बोलेल का? नंदाच्या घराला तुम्ही कसे न्यायचं असेल तसं न्या, पण मदने रिमझिम रिमझिम सुधा बरस रही, ऐसी स्थिति में भी मुझे नहीं गोकुळाला. का नाही? माया उपजली ते माया उपजली ते देवी मद देवी मद देवी मद देवी मद देवी आणि माया आणि असं माया कृष्णांना तिथं नेलं. तिथं वातावरण पाहण्याचा अर्थ कसा असेल? नंदबाबांच्या वाड्यात वसुदेवजी गेलेत. हे फक्त नंदबाबांना आणि वसुदेवांनाच माहिती. वसुदेवजी आणि नंदबाबांमध्ये चर्चा की जे बालक इथं प्रगट झाले त्याच बालकाने मला तुमच्या इथं आणायला सांगितलंय. हे त्रिभुवन नायक भगवान विष्णू सगुण साकार बनून कृष्ण रूपात आले आणि जगत उद्धारासाठी त्यांचं हे नाही. म्हणून मला कृष्णांनी सांगितलं, मला जगत उद्धारक भगवान विष्णूंनी कृष्ण रूप धारण करून सांगितले की तुम्ही मला इथं न्या. कारण ही जी तुमच्या बाजूला काय नंदा यशोदा मातेच्या बाजूला जी रडते ती जगताला ग्रासणारी, जगताला व्यापणारी, जगताला मोहणारी माया आहे. आणि त्या मायेला मला घेऊन जाणे आहे. ते भगवान श्रीकृष्णांच्या आदेशावरून ते मायेला घेतलं. भगवान श्रीकृष्ण तिथं काय तो पुढचा प्रसंग किती गोड आपण ऐकतो ना. किती सांगू मी आई आजी या चिमणीच्या मागे बसलेल्या आजी काय काही असतात आणि जुन्या काळातले एकदम धार्मिक व्यक्ती दिसत आहेत. तुम्ही तुम्हाला गाता पण येतं थोडंसं मला वाटतं. किती सांगू मी सांगू सांगू, पण तुम्हा दोघांच्या जागा मी कायम राखीव पाहतो. तुम्ही माडी सर ना, माडी सर. आणि हे मी 2 वर्षापूर्वी आलो तेव्हा सुद्धा इथंच बसले होते. तुम्ही या जागा सोडू नका, पण ज्या दिवशी जागा सोडण्याची वेळ येईल त्या दिवशी मनापासून जागा सोडा. किती सांगू मी सांगू सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला. रस खेळू चला
रंग उधळो चला रास खेळो चला रंग उधळो चला काना आला. तुमच्या पोटाला काय झालं? पण जास्त काय झालं नाही. तुम्ही माळकरी वाटतात मला ना, असं वाटतात म्हणून सांगितलंय. पण असं वाटतंय मला तुम्ही त्या स्पर्शामुळे तरी माळकरी होणार. आला आला कानाला आधी आनंद आनंद झाला. कोणत्या रात्रीला आलं ती गाणं, हे गाणं मला तरी वाटतं 60च्या दशकातलं गाणं आहे. 1950 आणि 60च्या मध्ये गायलं गेलेलं गाणं आहे. एका पिक्चर मध्ये गायलं गेलेलं गाणं. बरं सर गुरुजी तुम्ही चांगले त्यातले महर्षी जाणकार. अष्टमीच्या रात्री ग, कोणत्या रात्रीला आले भगवान? मथुरेला अष्टमीच्या रात्रीला आले आणि त्याच रात्रीला मथुरेत गोकुळात आले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावतरले. गोल हसू गालात नाचो गाव तालात पैंजण तरतरले. काना दिसतो गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला. आनंदे आनंद आनंदे आनंदे अशी मूर्ती थोडीशी सावळी पण ही पण सावळी मूर्ती ना. मूर्ती अशी साजरी पोटावरी बासुरी गुलले सुळा संगते. कोणी म्हणे गोविंद कोणी म्हणे गोपाल कानाला नावे किते. रोज खोड्या करून गोप बाळे जमून सांग सकाळी गोपाळ काला. आनंदे जसा आज तुम्हाला कानबाई नाचत असताना कानबाईचे गाणे नाचताना असा आनंद येतो बरं. आता ते कोणते गाणे असतात ते मला माहिती नाही, पण लय भारी गाणे. डोंगर हिरवा तरी इकडे एवढा गोविंदाला रे आला मटकी समान ब्रजवाला. 1 2 3 4 कुंदरचे पोरं लय हुशार. काम झालं बघ इकडे कसा गोविंद आला रे आला जरा मटकी समान ब्रजवाला. तिथं जरी बसताना तरी चालेल. काम जर हा काम येत किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं बा आपण? 3 तास. त्या खोक्याच्या त्या मालिकाच्या मारते काय म्हणतो गोकुळीचा सोका गोकुळीचा गोकुळीचा सोका गोकुळीचा सोका
गुडिया तोरणे गुडिया 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 याला दुर्गा राग म्हणतात कोणता गुडिया यातनं ज्यांना कळतं त्यांना बरं ना पण याच्यात ज्यांना अडचणी त्यांच्या अशा अडचणी वाढतात ना गुडिया 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 तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी नंदा जय काय तो आणि असा भगवान श्रीकृष्णांच्या सोबत त्यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने सारं गोकुळ रंगलंय त्यात पुतनाने तिचा उद्धार केला षटकासुर तृणावर्त आला त्याचा उद्धार केला आणि भगवान श्रीकृष्णांना त्या गोपींनी रांगताना पाहिले कसं पाहिलं पहिलं चरण पाहिला पाहिला आल्यासारखं वाटतंय म्हणून त्यांचं आपण स्वागत करूया कारण कधीच कीर्तनाला येत नव्हतं इथं जास्त का नाही आज बाबर येतंय अजून बाकी येणार आहेत का काही एवढेच झाले भरपूर भरपूर आहे आता त्यांचं तुम्ही स्वागत करा पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला एकदा पाहिला असं नाही पाहिला दोनदा म्हणतात पाहिला पाहिला नंदाचा नंदन आणि त्याला पाहिल्यामुळे काय झालं तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन आपलंही पान आहे आणि संतांचंही पान आहे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो संत ईश्वर कृपेने संत कृपेने पाहतात संत मीराबाईंनी सुद्धा कृष्ण पाहिले आणि जनार्दन तुम्ही श्रोता लोक सुद्धा कृष्ण पाहतात पण तुमच्या पाण्यामध्ये आणि त्यांच्या पाण्यामध्ये पारांतरित ते जेव्हा पाहतात तेव्हा त्यांच्या पाण्याने होतो गली गली हरी गुण गाने लगे महलों में उनके जोगन मीरा रानी दीवानी कहने लगी ऐसे कारण आमचंही 25 वर्षापासून पान आहे पण अजून लग्न नाही बाबा जर माझ्यावर तुमचं खरंच प्रेम असेल आणि त्यात पुन्हा संत मीराबाईंवर जर प्रेम असेल तर एवढी मोठी जाड माळा घातल्याशिवाय तुम्ही राहणार नाही म्हैसी चारता चारता गाई चारता चारता बदल करता येत ना बदल ऐसीला काय पाहिलं कसं पाहिलं पाण्याने काय झालं हे सर्वांना माहिती संत मीराबाईंचाच भाव आहे
पाँव में कंगन, हाथों में पैंजन, नाक में बुगड़िया लगाने चली, नाक में बुगड़िया लगाने चली। मैं तो दीवानी बनी, शाम शाम पिया की बनी, मैं तो दीवानी। असं पाहिलं पाहिजे आणि आपल्या अंगाने पाहू नये. संत जसं सांगतील तसं पाहावं, देव जसं सांगेल देवाला तसं पाहावं. काही योगाच्या माध्यमातून पाहतात, काही कर्माच्या माध्यमातून पाहतात, काही ज्ञानाच्या माध्यमातून पाहतात, काही भक्तीच्या माध्यमातून पाहतात. योगी जनांना समाधी सुख अनुभवण्यासारखा भगवान कृष्ण दिसतो. कर्म करणाऱ्यांना कर्तृत्व करून कर्तृत्वाचा अभिमान न ठेवणाऱ्या, कर्मफळाची अपेक्षा न ठेवणाऱ्यांना भगवान कृष्ण आपल्या कर्मात आपल्या घरात दिसतो आणि ज्ञानी जनांना मोक्ष रूपात दिसतो. पण भक्त जनांना कसा दिसतो, किती सुंदर दिसतो. तेने 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 वेदिले मन. दुकानदार तुम्हाला कसा दिसतो कृष्ण? दिसतो ना, कृष्ण दिसला पाहिजे. पण आपण अनपड भूमिकेत नाही, भावयुक्त अंतःकरणाने पाहावा. विठ्ठला विठ्ठला. जनाबाईंना सुद्धा तो दिसला, पण संत जनाबाईंचा तो भाव इतका उच्च कोटीचा आहे. धरीला त्यांना विठ्ठल काय म्हणत ते, धरीला पंढरीचा. गुरुजी काय पानं चालू आहे, तुम्ही पाहताय किंवा कीर्तनातलं चिंतन चालू आहे तुमचं. कीर्तन झाल्यावर मी 10 मिनिटं बोलणार आहे, काय बोलायचं. कोणी म्हणतं चोर, कोणी म्हणतं न सापडणारा असा चोर. तर काही का असे ना, पाहिलं पाहिजे. आपलं पानं असं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो, काही लोकांना वाईटात चांगलं दिसतं असं पान आहे, काही लोकांना चांगल्यात वाईट दिसतं. काही लोकांचं पान असं वाईटात वाईट पान आहे आणि काही लोकांचं असं पान आहे चांगल्यात चांगलं पान आहे. चांगल्यात चांगलं पानं चांगलं आहे, वाईटात वाईट पानं चांगलं आहे. पण चांगल्यात वाईट पानं हा सर्वात मोठा दोष आहे. विठ्ठला विठ्ठला चांगल्यात वाईट पाहणारे आपल्या गावात सुद्धा असतील, कुंजरमध्ये सुद्धा असतील. बरं, कुंजरमध्ये नसतील असं नाही, कुंजरमध्ये सुद्धा असतील. प्रत्येक गावामध्ये 2-4% असतातच ते काय चांगल्यात वाईट पाहणारे. पण एक वर्ग असा आहे की त्याला वाईटात सुद्धा वाईट दिसत नाही. दुर्योधनाला कृष्ण कपटी म्हणत होते, कृष्णांना दुर्योधन कपटी म्हणत होता. परंतु भगवान श्रीकृष्णांची सन्निधी ज्या धर्मराज युधिष्ठिरांना आहे, ते धर्मराज युधिष्ठिर दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणायची, अशी त्यांची सुंदर दृष्टी होती. दृष्टी पाहिजे. काय संत मीराबाईंची भाविक दृष्टी. एका नोकराने संत मीराबाईंच्या समोर एका दासीच्याकडे ते दिलेलं आहे विष, परंतु त्या विषाला भगवान कृष्णांचे चरणामृत आहे असं सांगितलं गेलं. तर त्या चरणामृताला सुद्धा अमृताच्या दृष्टीने पाहिलं तर ते झालं काय, आपण ऐकलं ते तरी. विष का प्याला रानाजी ने भेजा, विष का प्याला रानाजी ने भेजा, पिबत पिबत मेरा मासी रे, पिबत पिबत मेरा मासी रे. जर तुम्हाला कोरोना काळामध्ये सांगितलं असतं की तुम्हाला 10 वर्ष जर जगायचं असेल तर अंडे खा, तुम्ही सुद्धा असंच म्हटले असते, कोरोना में हमें भगवान की दया से अंडा भेजा, लेकिन खात खात हम हासी. काय कामाचं नाही. जीवाच्या द्वारा हत्या होत असेल तर ते खाणं काय कामाचं नाही. इथं काय सुंदर भाव आहे.
भगवान श्रीकृष्णांचा संबंध विषयाशी जोडला तरी देखील संत मीराबाईंना आपल्या भावयुक्त अंतःकरणाच्या दृष्टीने पाहिल्यामुळे त्यांना विषात सुद्धा अमृत दिसलं. याला म्हणतात पाहणं. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय जग सुद्धा सुंदर दिसत नाही. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये विकार द्वेष क्लेश असतील तोपर्यंत जगात सुद्धा आपल्याला तसंच दिसेल. म्हणून आपले डोळे सुंदर ठेवा, जग सुंदर दिसेल. विठाला विठाला गोपी म्हणतात किंवा गोकुळवासी म्हणतात किंवा संत मीराबाईंचा भावच म्हणतोय. पाहिला पाहिला नंदाच्या नंदनाला पाहिलं. आता नंदाचा नंदन कोण? कृष्ण. आणि त्याने काय केलं? तेने मन. आता एक उदा बोलतात पांढऱ्या कपडा घालून दिसतो. गेल्या वर्षी सुद्धा कीर्तनाला आले होते, याही वर्षी ते कीर्तनाला आले, पण या वर्षी माळकरी म्हणून कीर्तनाला आले. मागच्या वर्षी फक्त तुमचे नातेवाईक म्हणून आले. सप्ताह झाल्यानंतर कमीत कमी 10 लोकांना तरी वाटलं पाहिजे आपण माळकरी बाबा. किती बाबा तुम्ही तर या गावचं उदाहरण आहेत. तुमच्या पायांच्या अडचणी, तुम्हाला अनेक अडचणी असताना सुद्धा तुम्ही प्रेमाने कीर्तन ऐकतात. कधी कृष्णावर नाराज झाले नाही. काही लोकांच्याकडे कोणतीच अडचण नाही, कीर्तनाला न येणं हीच मोठी अडचण. तरी देखील या व्यक्तीला पाहून सुद्धा तुम्ही बदलले पाहिजेत की अशी पंगू अवस्था असताना सुद्धा या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये एवढा कृष्ण प्रेमाविषयी पांडुरंगाविषयीचा जिव्हाळा आहे, तर आम्ही सक्षम आहेत, सदृढ आहे, तर आम्ही का प्रेमाने कीर्तन ऐकू नये? ऐकायला पाहिजे. आपलं मन वेधलं जात नाही. जेवढा संसार आपल्याला सुंदर वाटतो तेवढा कृष्ण सुंदर वाटत नाही. विठाला विठाला सुंदर वाटावा आणि तो केवळ दिसायला सुंदर वाटावा असं नाही, स्वभावाला सुंदर वाटावा. काय कृष्णाचा स्वभाव आहे आणि काय कृष्णाचा देखणेपण आहे. कृष्णाचा देखणेपणाचं वर्णन भागवतात केलेलं आहे. बर्रापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान्वेनोः अदरसुदया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमनं प्राविशत् गीतकीर्ति. काय सुंदर आहे. बर्रापीडं नटवर बपो नटासारखे सुंदर सजलेले कर्णयो कर्णिकारं कानात कनेरीचे फुले बिभ्रद्वास कनक कपिशं गुंडाळलेला काय पितांबर कनक कपिशं गळ्यात कोणती माळा वैजयंतीं च माला. हात कुठे बोट कुठे रंध्रान्वेनो बोट कुठे वेणूच्या रंध्रांवर रंध्रान्वेणू आणि ती वेणू कुठे अधर ओटांवर आणि त्या ओटांच्या द्वारा सुदया म्हणजे अमृत बाहेर पडतंय. रंध्रान्वेणू अधर सुदया पूरयन गोपवृंदे. आजूबाजूला सर्व गोपाळ आहेत. वृंदारण्यम कोणत्या ठिकाणी? वृंदावनामध्ये. वृंदारण्यम स्वपनरमणम प्राविशत् गीतकीर्ति. इतके सुंदर कृष्ण नुसते दिसायला सुंदर आहेत असं नाही, असायला सुद्धा किती सुंदर आहेत. अहो बकीयम स्तनकाल कूटम जिगांसयाप्ये दप्ये साध्वी लेदे गतिं धातृचितां ततोन्यं कम्मादयालुं शरणं व्रजेम. कम्मादयालुं शरणं व्रजेम. विष पाजवाली पुतना तिला जर मारून सायुज्य मोक्ष देत असते तर यांच्यासारखा स्वभाव कोणाचा सुंदर म्हणून पाहिला. पण कसा पाहिला? स्वभावाने सुद्धा पाहिला आणि सुंदरतेने सुद्धा पाहिला आणि म्हणून स्वभावाची सुंदरता, सुंदरतेची सुंदरता म्हणून तेने वेदी झोपलेला ना वेदी येले माना. इकडे बेटा असा किती गोड पोरगा आहे तू. तुला काय जास्त आवडतं? तुला जास्त काय आवडतं? तुला कोण जास्त आवडतं?
महाराज कोणते महाराज कोणते महाराज आवडतात तुला? महाराज बनायचंय का? नाही. आणि महाराज तर काय आवडतात? जन्मंजारू माई मागायचे सांगायचे महाराज कोणता महाराज आवडतो तुला? इकडे कोणते महाराज आवडतात? कोणते महाराज? बापरे मी मग माझं ऐकशील का तू? माळकरी राहशील का? होशील का माळकरी? धन्यवाद. टाळी वाजवल्याने आनंद होतो ना. मग टाळी वाजवता पण काही तू दुसऱ्याला बी उचलत तरी त्यातले जड जास. दुसऱ्याला बी उचलत तरी जड जास. जास्ती बी उचलत तरी जड जास. दुसऱ्याला फेक का मग आनंद वाटत. विठाला विठाला आपलं मन वेचलं गेलं नाही मला. काय ते मन कसं रंगलंय? मन हे राम रंगी रंगले मन हे मन हे मन हे मन हे आत्मरंगी रंगले राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले. किती गोड वेदले ओ मानवा वेदले ओ आणि म्हणून ती भगवान श्रीकृष्णांची सुंदरता प्रभावित करणारी, भगवान श्रीकृष्णांचा स्वभाव प्रभावित करणारा आहे. आणि म्हणून सांगते ती गोपी तीन वेदियले तीन वेदियले तीन वेदियले का ग बाई तू कसा पाहिला? तेव्हा त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात आहे. मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर मस्तकावर पाहिला, खांद्यावर काळी घोंगडी पाहिली आणि कमरेला पितांबर गुंडाळलेला पाहिला. आणि म्हणून ही सुंदरता तेने दरबारी मोर मुकुट. मग बोरच मुकुट का? मुकुटाचे अनेक प्रकार आहेत. कितीतरी प्रकारचे मुकुट आहेत. नवरदेवाचा मुकुट कोणता असतो? तो मुकुट नसतो, तो पेटा असतो. का मुकुटच असतो? मुकुट असतो, पण त्याच्यावर सुद्धा एक तुरा असतो. असतो की नाही? ज्यांनी लग्न केले आता तुम्हाला तर सर्व माहिती, अख्ख्या गावचं माहिती.
तुम्ही सुद्धा सरळ दिसतात मला, कारण हाफ शर्ट आहे. राजकारण असेल ना तर शर्ट काहीतरी असणार. मोर तुमचं लग्न झालं आता, तुम्ही तर अनेक लग्न पाहिजे. आज पण लग्नाची तिथी मोठी. आज चांगला मुकुट पाहूया बरं का. बाबरेकर कोणत्या लग्नात जातात, कुठे जातात तुम्ही? तिथं नवरदेवचा मुकुट पहा. आधी अशी पगडी बांधलेली असते त्याला मुकुट. भगवान शंकरांचाही मुकुट आहे. आपल्या म्हणजे तुमच्या लग्नातही तुम्हाला मुकुट असतो. राजाचाही मुकुट असतो. राजा परीक्षितीच्या मुकुटाने राजा परीक्षितीला शाप प्राप्त करून दिलाय. काय? राजा परीक्षितीने जरासंधाचा मुकुट भीमांनी त्यांच्या मुलाकडून हिसकावून आणलेला होता आणि तोच मुकुट परिधान करून जेव्हा बाहेर निघाले त्याच्यात कधीने प्रवेश केला आणि राजा परीक्षितीला शाप प्राप्त झाला. एक मुकुट असा आहे तो जीवनामध्ये माणसाला पतनाला नेतो आणि एक मुकुट असा आहे माणसाचं जीवन उज्ज्वल कीर्तिमान करतो. भगवान शंकरांचा मुकुट जर तुम्ही स्वीकारला तर तुमचं जीवन मोक्ष प्राप्ती करून देणार असेल. जटा मुकुट कोणता? भगवान शंकरांचा कोणता मुकुट आहे? जटा मुकुट आहे. भगवान कृष्णांनी मोर मुकुट, मयूर पुच्छ वेष्टी शोभत असे. एक वर्णन आहे ना, रोज काकड्याच्या शेवटी गवडून म्हटले जाते, देवळा चरणी माझवित वेणू, देवळा चरणी माझवे तो वेणू. गुरुदेव वैकुंठवासी नतोशिक बाबा मला ही गोडून म्हणायला लावायचे ना, अशाच चालत म्हणायला लावायचे बरं का. देवळा चरणी गोपिकारमन स्वामी मादा, गोपिकारमन स्वामी मादा. देखे लागे माये यमुनेच्या तेरे, देखे लागे माये यमुनेच्या तीरे. असा सुंदर. त्याचे डोळे कसे? गुंजावरण डोळे, माता बाबर जोटे, मयूर पुच्छ वेष्टी शोभत से देखी लागे माये. आणि कसा पाहिला? सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. इतका सुंदर पाहिला पण येतो असा पाहिला मोर मुकुट. नवरदेवचा मुकुट जर अभिवाहिताने पाहिला तर त्याला ईर्षा होते, मन कदय होई. ब्राह्मण देवता, तुम्ही ब्राह्मण आहेत, कर्माने ब्राह्मण आहेत, जातीने माडीत, मला सर्व माहिती. मोर मुकुट पितांबर. आता पीत अंबर, तुम्ही त्यात शिक्षक लोक आहेत. पीत अंबर याच्यातच अर्थ निघतोय, पिवळं आहे वस्त्र, त्याला म्हणावं पितांबर. पीत म्हणजे पिवळं, अंबर म्हणजे वस्त्र. तर भगवान श्रीकृष्णांनी पिवळा पितांबर कमरेला गुंडाळलेला. याची संदर्भ भरपूर आहेत बरं का. मोर मुकुटच का? भगवान श्रीकृष्णांनी सुवर्ण मुकुट का धारण केला नाही? चांदीचा मुकुट का धारण केला नाही? भगवान श्रीकृष्णांनी आपला एक विशेष कलाकाराकडून बनवलेला रत्नांचा हिऱ्याचा मुकुट का परिधान केला नाही? तो मोर मुकुटाचा का? त्याचं चिंतन आपण पुढच्या वर्षी करू. विठ्ठला विठ्ठला. पितांबर काळ्या काळ्या घोंगडीचा काळी घोंगडी. आता घोंगडी सापडतच नाही म्हणून यायला. हे घोंगडी नाहीये. जे कापसाच्या पासून बनते त्याला घोंगडी म्हणत नाही. जे मेंढीच्या केसांपासून बनतं त्याला काय म्हणावं? घोंगडी. याला तुम्ही झटकलं तर याच्यातली घाण निघत नाही, पण घोंगडीला झटकल्याबरोबर घाण निघते. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला मला संदेश देत आहे, तुम्ही सुद्धा घोंगडी सारखेच राहा. संसार जोपर्यंत करायचा तोपर्यंत करा, पण जसं घोंगडी झटकल्यानंतर घोंगडीतली घाण निघून जाते
तसं तुमचा जीवनात संसार असा असावा, ज्या दिवशी तुम्हाला खरा परमार्थ करायचा आहे त्या दिवशी घोंगडी सारखा संसार झटकून निघून परमार्थ करा. पण आम्ही परमार्थात येऊन घोंगडी सारखं नाही राहत, उलट कांबड्यासारखं राहतो. असं ना मोर मुकुट, आता मोरच मुकुट का जाऊ दे, आता विस्तार काय पुढच्या वर्षाचा कोणाला भरोसा काय सांगता येत, मी येतो की नाही सांगता येत नाही. मोर आता आज मोर प्राणी, सर्व प्राणी ही प्रजोत्पत्ती जी करतात त्यामागे त्यांची जी क्रिया आहे ती माणसासारखी बहुत करून दिसते, परंतु मोराची जी प्रक्रिया आहे त्याच्या अश्रूंच्या द्वारा ते लांडोर गर्भवती राहतात. आणि मोर लक्षात ठेवा, त्याच्या अंतःकरणामध्ये काम नसतो, त्याच्या अंतःकरणामध्ये आनंद असतो आणि त्या आनंदात तो नृत्य करत असतो. कुठे जेव्हा ढगांचा आवाज येतो, गडगडाट होतो, दगड एकमेकाला घातले गेल्यानंतर जो आवाज होतो त्याच्यात मोर नृत्य करायला लागतो आणि त्या लांडोरला लक्षात येतं की आता मोर नृत्य करतोय आणि त्याच्या आनंद अश्रूंना ते प्राशन करतं आणि त्याच्याने ती गर्भवती राहते. म्हणून मोर हा ब्रह्मचारी प्राणी मानला गेलाय, ब्रह्मचारी प्राणी मानला गेलाय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण विचार करतात, तुमच्या पुढे सांगतायत की मी मृत्यू लोकामध्ये आलोय, 16,108 बायकांचा जरी नायक असलो तरी देखील भोग भोगुनी हा संदेश देण्याकरता मोर मुकुट, पितांबर काळ्या घोंगडीचा भार आणि असा पाहिला. पण पुन्हा कुठे पाहिला, कसा पाहिला, झोपले नाही ना, इकडे लक्ष पुन्हा इकडे काय तरी चालू आहे, माता बहीण तरी बाबत काहीतरी आहे का तिकडे, पण भांडतंय का?